काल आम्ही गेलो मूर्तिजापूरले सालीच्या पोराच्या बारशाला. तिथे गेलो. मग जवाईनं नेलं वावरात होत्या बरबडीच्या शेंगा आणि माझ्या साया. त्यानं बरबडीच्या शेंगा तोडल्या. मग रात्री अचानक सांगे आम्हाला की वावरात ढोरं सुटले. हे आमचे जवाई, हा माझ्या साया. वावरात गेलो, शेकोटी गेली, थंडी लागत होती. तिथं पुरं एवढं वाढलं होतं पाणी, थंडीचं वातावरण की सांगूच शकत नाही. आणि इकडे असं वाटत होतं की एकदा हरणं येणार, पण काही दिसलं नाही. आजूबाजू पुरा काटा कीड अंधारच होता. आता विचार केला बा तिथून निघावं, पण जवळ टाकत होती. शेकोटी पेटून राहिली होती आणि आग अशी वाढतच चालली होती. मग 5-10 मिनिट झाले. मग आम्ही वावराच्या दिशेने निघालो. वावराच्या दिशेने निघणं गाडी आमची फसल्यानं आम्ही पैदलच निघालो. पैदल निघता आम्हाला वेगळाच आवाज येत होता, टवण्याचा. मग जवळ म्हणतो ते हे रानडुकराला पळवण्यासाठी आहे म्हणे. मग आम्ही समोर चाललो होतो. आम्हाला हरभऱ्याचं पाणी पाहायचं होतं, सोडलं की नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही समोर निघालो. मग तिथंच गेलं तर आम्हाला हरणाचं पिल्लू पडलेलं दिसलं, पण तेव्हा मी व्हिडिओ काढू शकलो नाही. मग तिथून घेतं सकाळी मग आम्ही तिथून निघालो. पेवंदी बोरं दाखवली दादांना. हे पेवंदी बोरं म्हणे खाली चांगलं लागते. मी एक तोडलं, खाऊन पाहिला. जराची खारट होते, आंबट होते, चांगले काय लागून नव्हते राहिले. आरबट होते, फेकून दिलं. मग आता समोर गेलो. मग तिथं जाऊन विचार केला की बा काय करावं. पेवंदी बोरं हातात पकडला, सगळ्याला दाखवत निघून राहिलो. मग बसलो गाडीवर. मग निघालो घराची इकडं. मग घराची इकडं निघाल तर एवढे खड्डे होते भयानक रस्त्यानं. पण आमची जवळ फुल रायडर होते. खड्डे अशी उडत घरी नेलं. मजा आली बम. मग घरी जाता रस्ते पाहत काही भेटन का रस्त्यानं, हरण दिसन का, काही दिसन काय, पाहत पुरे रस्ते इकडे वाकटे, पुरे ट्रॅक्टरनं खराब झालेले रस्ते होते. काट्या लागून राहिल्या आणि डोळ्याले हे लागून राहिलं आणि ते लागून राहिलं, चालूच होतं आमच्या मागं. फक्त मनात एकच होतं, थंडीच्यानं फक्त घरी कधी पोचतो फटाकन आणि चादरीत कधी जातो, हेच वाट पाहत होतो आम्ही बस. बाकी काही सुचतच नव्हतं आम्हाला. धीरे रस्ता खराब असल्यानं घरी चाललो होतो आम्ही. आता घरी पोचलो, झाली सकाळ. आम्ही आणले वावरातून मस्त जामं तोडून. जामं 1-2 नाही, मस्त पोतं बरं. आता काय करावं, तर माझ्या सायाले कापायला लावले, मी धुवायला लावले. कापले त्यांना ना, तिखट मिठासोबत खाऊन राहिलो. आणि एवढे भयानक खतरनाक लागून राहिले ते बटे. अशीच मला शाळेची आठवण आली. शाळेमध्ये माहिती आहे का, एक जण तो जुगल नावाचा येत होता. तो मस्त जामावर तिखट मीठ अजून चाट मसाला टाकून आम्हाला खायला देत होता. 1 नंबर. आणि हे माझी बायको